नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. होमगार्ड भरती 2024 एका जिल्ह्यामध्ये निघालेली आहे आणि जाहिरात सुद्धा त्याची प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले आहे. तर या होमगार्ड भरतीमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडणार आहे. आणि हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, खूप हा महत्त्वाचा आहे. जे पण विद्यार्थी हा पूर्ण व्हिडिओ बघणार आहे त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीबद्दल अटी आणि शर्ती सर्व माहीत पडणार आहे, ठीक आहे. अन्यथा हे तुम्हाला या ठिकाणी समजणार नाही आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, बाकीच्या जिल्ह्यांचे होमगार्डचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, तर याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. आणि टोटल ज्या होमगार्ड भरतीच्या जागा 9,700 जागांसाठी ही भरती होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आतापासून तयारीमध्ये लागा, ठीक आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला होमगार्ड भरतीसाठी फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणी होणार आहे, ग्राउंडवर होणार आहे. 1600 मीटर रनिंग आणि गोळाफेक आहे यामध्ये, ठीक आहे. तर होमगार्ड भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर सर्वात अगोदर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता या व्हिडिओ खाली कमेंट करा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहे तर तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओ खाली कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, कोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जेव्हा होमगार्डची भरती निघते तेव्हा माहीत होत नाही. तर 2018-19ला सुद्धा असंच झालं होतं की होमगार्डची भरती निघाली होती पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत पडलं नव्हते. तर आपला मित्र सुद्धा भरतीला जाते, तर आपला मित्र सुद्धा आपल्याला सांगत नाही की बाबा या ठिकाणी भरती झाले, तर तो स्वतः ग्राउंड येऊन येते आणि त्याला सुद्धा असं वाटतं की आपण आपल्या मित्राला जर सांगितलं या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढणार आहे बा बिनफालतू, ठीक आहे. तर आपला मित्र सुद्धा आपल्याला सांगत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणत्याही जिल्ह्याची भरतीची अपडेट मिस होणार नाही आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सातारा जिल्ह्याची होमगार्ड भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि फॉर्म भरणे सुद्धा चालू झाले आहे सातारा जिल्हा होमगार्ड भरतीचे, ठीक आहे. तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि स्पेशल सुद्धा प्रत्येक जिल्ह्याची होमगार्डची भरती निघणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याची निघणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ हा तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे, ठीक आहे. तर होमगार्ड भरती साताराचे जे फॉर्म आहे हे 15 जुलैपासून फॉर्म भरणे सुरू होत आहे. शेवटची तारीख 31 जुलै 2024 असणार आहे. आणि तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे https महाराष्ट्र cdhg.government.in mahag.enrollment.form.php या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद करायचे. त्याचबरोबर एका उमेदवाराला आधार क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे. तर एकच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, जसं की पोलीस भरतीसारखा 2-2, 3-3 ठिकाणी तुम्हाला फॉर्म नाही भरता येणार आहे. दुसरं तुम्ही बघू शकता, इम्पॉर्टंट आहे की उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. बाकीच्या जिल्ह्यातले विद्यार्थी जर या जिल्ह्यामध्ये आले तर ते बाद ठरणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये भरती निघाली तिथलेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेली सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिपकावा. मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2024 5 वाजेपर्यंत राहणार आहे. सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता तारीख जाहीर करण्यात येणार आहे. आणि कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्ज क्रमांक मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रत अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरिता बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर 6 उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे.
नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. त्याचबरोबर 7वा पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अर्हता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यापूर्वी त्याचबरोबर 9 अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना जे पोलीस ठाणे हे तुमच्या हद्दीतील येत असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार. तर सातारा जिल्ह्यातले मुलंच फॉर्म भरू शकता या होमगार्ड भरतीमध्ये. ठीक आहे, ही जी जाहिरात निघाली या ठिकाणी. ठीक आहे, तर जे बघू शकता तुम्ही असे जे पोलीस ठाणे या ठिकाणी असते अंतर्गत येणारे पोलीस ठाणे, तर सातारा या ठिकाणी जे फॉर्म भरता येणार आहे. सातारा झालं, सातारा शहर, सातारा तालुका, शहापुरी, मेढा, बोरगाव, वाई, भुईज, त्याचबरोबर महाबळेश्वर, पाचगणी, लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण शहर, फलटण शहर, फलटण ग्रामीण, साखरवाडी, फलटण ग्रामीण, दहिवडी, त्याचबरोबर मसवड, त्याचबरोबर वडूज, औंध, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, सातारा रोड, वाठार, त्याचबरोबर कराड शहर, कराड तालुका, ढेबेवाडी, उंब्रज, मसूर, तळबीज, कोयनानगर, पाटण, मल्हारपेठ. तर इथल्याच पोलीस ठाणे अंतर्गत जे पण येत असेल त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे. आणि होमगार्ड भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडवर आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येते. तर वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि यामध्ये जे पात्रता आहे तर उंची वगैरे 162 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर लागते. छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे जे मैदानी चाचणीवर होणार आहे. 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी 20 गुणासाठी 5 मिनिट 10 सेकंडमध्ये आले तर 20 गुण भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 2.50 सेकंडमध्ये आले तर 25 गुण भेटणार आहे. त्याचबरोबर गोळाफेक जर 8.50 मीटर त्यापेक्षा जास्त भेटला तर 10 गुण. महिला उमेदवारांनी गोळाफेक 6 मीटरपेक्षा जास्त भेटला तर 10 गुण भेटणार आहे. तर मैदानी चाचणीवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. लेखी परीक्षा नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे होमगार्ड भरतीमध्ये. तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यातली भरती कधी निघणार आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याची भरती निघते ते सांगून देतो. मुंबई झालं, मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, त्याचबरोबर ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, त्याचबरोबर नंदुरबार झालं, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजी महाराजनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, त्याचबरोबर बुलढाणा, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली. तर ह्या सर्व जिल्ह्यांसाठी भरती निघत. तर होमगार्ड गृह विभागाचा जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्डचा ऑफिशियली हे अपडेट आला आहे. विषय तुम्ही या ठिकाणी बघू शकता. होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत. तर महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात हे होमगार्डची भरती निघत आहे. तुम्ही विषय बघू शकता या ठिकाणी. त्याच्या खाली उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 9700 इतक्या मानसी होमगार्डचा अनुशेष आहे. सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. त्याचबरोबर सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीची संबंधित आवश्यक साहित्य. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तर 16 ऑगस्ट पासून या ठिकाणी जिल्हा स्तरावर पोलीस या ठिकाणी भरती घेणार आहे होमगार्डची. त्याचबरोबर या विभागाचे परिपत्रक दिनांक 9 जुलै 2024 पासून नुसार होमगार्ड निवड समितीकडे पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी असलेले. त्याचबरोबर तिसरा तुम्ही या ठिकाणी दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्ड 35 दिवसाचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावं अशी विनंती आहे. तर सोमवार तुमचा ट्रेनिंग सुद्धा असणार आहे 35 दिवसाचा सप्टेंबर महिन्यामध्ये. तर आतापासून तयारीमध्ये लागा. तुम्ही आतापासून जेवढे पण इव्हेंट आहे तेवढे तुम्ही आउट ऑफ बनवून घ्या. तर होमगार्डची भरती निघत आहे. आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.